नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संवाद युवा प्रतिभावंतांशी या उपक्रमाच्या 8व्या भागात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. तरुण पिढीच्या प्रतिनिधींनी आपल्या लेखनाच्या प्रेरणा आणि धारणा याबद्दल नव्याने लिहू पाहणाऱ्या तरुणाईसोबत मनमोकळे हितगुज करावे अशी या उपक्रमामागील कल्पना आहे. तरुण साहित्यिक काय लिहितात, वाचतात अथवा विचार करतात हे नेहमीच महत्त्वाचे असते. लेखनाकडे वळत असताना त्यांना कोणत्या साहित्यिकांनी व साहित्य कृतींनी प्रभावित केले, आज त्या प्रभावाकडे वळून पाहताना त्यांना काय वाटते, लिहिणे या प्रक्रियेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, ते लिहितात म्हणजे नेमके काय होते, यातून त्यांच्या काही अपेक्षा असतात का, किंवा पोस्ट रिटन गोष्टींशी लेखक म्हणून ते कसे डील करतात, साहित्यावर परिवेशाचा काही दबाव असतो का, असेल तर तो कसा व्यक्त होतो, समकाळातील साहित्य मग ते मराठी किंवा अन्य भाषेतील असो याविषयी त्यांचे काय मत आहे, सध्या ते काय वाचत आहेत, काय लिहित आहेत, अशा निरनिराळ्या गोष्टींच्या अनुषंगाने हे युवा प्रतिभावंत तरुणाईसोबत मनमोकळे हितगुज करत आहेत. रवी कोरडे, वीरा राठोड, राहुल कोसंबी, सुशील कुमार शिंदे, नवनाथ गोरे, प्रसाद कुमठेकर, संदीप जगदाळे या 7 साहित्यिकांच्या संवादानंतर युवा संवाद या मालिकेतील 8व्या प्रतिभावंत आहेत डॉक्टर योगिनी सातारकर पांडे, नांदेड. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात इंग्रजी विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक असलेल्या डॉक्टर योगिनी सातारकर पांडे म्हणजे 2000 नंतरच्या मराठी कवितेत स्त्री जीवनाचे विस्तारलेले अनुभव क्षेत्र समर्थपणे साकारणाऱ्या कवयित्री आहेत. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा विचार करता बी लिप या विषयात महाराष्ट्रातून सर्वप्रथम आल्याबद्दल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शां ग महाजन पारितोषिक आणि MA इंग्रजीमध्ये सर्वप्रथम आल्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या टी मल्लिकार्जुन अवॉर्डच्या त्या मानकरी ठरलेल्या आहेत. त्यांनी इंग्रजी विषयात PhD ची पदवी प्राप्त केली आहे. त्या MPhil आणि PhDच्या संशोधन मार्गदर्शक आहेत. इंडियन रायटर्स इन इंग्लिश, अ ट्रिटाइज, प्रोज, फिक्शन अँड ड्रामा हे त्यांचे इंग्रजी भाषेतील पुस्तक करंट पब्लिकेशन आग्रा यांनी प्रकाशित केलेले आहे. जाणीवांचे हिरवे कोंब या पहिल्याच संग्रहातून पुढे आलेली त्यांची कविता स्वपासून सुरू झालेला प्रवास स्त्री जाणीवेचे निरनिराळे आयाम शोधत सकस आणि अर्थपूर्ण निर्मितीकडे कसा वळतो याची साक्ष देण्यासाठी पुरेसा आहे. या संग्रहासाठी त्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांचा अत्यंत प्रतिष्ठेचा विशाखा पुरस्कार प्राप्त झाला आहे. याशिवाय इतर 13 साहित्य पुरस्कार या संग्रहाला मिळाले असून त्यात नाशिक येथील पद्मश्री नारायण सुर्वे पुरस्कार, मंचर येथील कवयित्री शांता शेळके पुरस्कार यांसह बेळगाव, वेंगुर्ले, औरंगाबाद येथील विविध पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांची कविता ही खेळ, कवितारती, परिवर्तनाचा वाटसरू, अक्षरलिपी, प्रतिष्ठान, युगवाणी, भाषाभान, साक्षात अशा महत्वाच्या मराठी वाङ्मय नियतकालिकांमधून आणि विविध दिवाळी अंकांमधून सातत्याने समोर आलेली आहे. त्यांच्या कविता हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि बंगाली या भाषांमध्ये अनुवादित झालेल्या आहेत. त्यांच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद साहित्य अकादमीच्या इंडियन लिटरेचर या नियतकालिकाच्या 21व्या शतकातील मराठी कविता या विशेषांकात, हिंदी अनुवाद सदानीरा या नियतकालिकात, तर बंगाली अनुवाद हे सिमोना चारिये या बिरुदजातीय साहित्य संमोलिनी बंगाल यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथात प्रकाशित झालेले आहेत. मराठी विश्वकोशासाठी इंग्रजी आणि युरोपियन साहित्यातील जॉर्ज ऑरवेल, जॉर्ज ओसबोर्न या लेखकांच्या नोंदी आणि द निकेल बॉयज या पुलित्झर पुरस्कार प्राप्त कादंबरीचे नोंद लेखन तसेच
मराठी विश्वकोशासाठी मराठी युवा साहित्य पुरस्कार प्राप्त उभं आडवं, ब्लॉकच्या आरशा पल्याड आणि शहर आत्महत्या करायचं म्हणतंय या 3 ग्रंथ नोंदी त्यांनी केलेल्या आहेत. सध्या कविता रती या मराठीतील महत्वाच्या नियतकालिकात समकालीन कवितेतील स्त्री या शीर्षकाची समीक्षेची लेखमाला त्या लिहित आहेत. यासोबतच विविध नियतकालिकातून आणि महाराष्ट्र टाइम्ससह इतर महत्वाच्या वृत्तपत्रातून लेख आणि समीक्षात्मक लिखाण त्यांच्या नावावर आहे. याशिवाय काव्याग्रह या नियतकालिकात अन्वयार्थ हे समकालातील अपारंपरिक पुस्तकाच्या परीक्षणाचे सदर सुरू आहे. साहित्य अकादमी नवी दिल्ली यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 मार्च 2019 रोजी आयोजित केलेल्या अखिल भारतीय लेखिका संमेलनात त्यांनी मराठीचे प्रतिनिधित्व केलेले असून 8 मार्च 2021 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त साहित्य अकादमी मुंबई द्वारा आयोजित कवी संधी या उपक्रमात निमंत्रित म्हणून मराठीचे प्रतिनिधित्व करत त्यांनी कविता वाचन केलेले आहे. वाशिम येथे 2 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या 4थ्या युवा साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. तर याशिवाय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह महत्वाच्या साहित्य संमेलनात निमंत्रित म्हणून त्या सहभागी झालेल्या आहेत. सभोवतालच्या गर्द काळोखात स्वतःचे अस्तित्व जपत आणि वर्तमान काळाचे विविध संदर्भ देत नवे भान देणारी त्यांची कविता वाचकांना अंतर्मुख करत आली आहे. आपल्या एका कवितेत म्हटल्याप्रमाणे, अपेक्षा आणि कर्तव्य यांना विसरून मला पाहायचाय मेकअप शिवाय माझा चेहरा आरशात. मला जगायचंय कोणत्याही लेबल शिवाय, दुसरी कोणीही न होता केवळ मी होऊन. स्वतःबद्दल इतकी सजग जाणीव ठेवून लेखन करणाऱ्या त्यांच्यासारख्या उमद्या कवयित्रीचे आमच्या याही उपक्रमासोबत असणे ही खूप छान गोष्ट आहे. आपण त्यांच्या संवादाचे मनापासून स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. नमस्कार. मराठी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने युवा साहित्यिकांशी संवाद या उपक्रमात मी आज लेखनाच्या प्रेरणा आणि धारणा या विषयाच्या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधणार आहे. या उपक्रमातले हे 8वे पुष्प आहे. डॉक्टर विश्वाधार देशमुख यांनी या उपक्रमात निमंत्रित केले. यामुळे विद्यार्थी, नव्याने लिहू पाहणारे तरुण लेखक, साहित्याबद्दल आस्था असणारे वाचक आणि अभ्यासक यांच्याशी या निमित्ताने संवाद होत आहे. अर्थात हा या तंत्रज्ञानामुळे शक्य झालेला काहीसा एकतर्फी असा संवाद व मुक्त चर्चा असे असले तरी ह्या जोडल्या जाण्याचे ही एक प्रकारचे समाधान आहे. आणि याचे कारण म्हणजे सध्याचा हा काळ. मागील जवळपास 1.25 वर्षापासून आपण कोरोना महामारीचा सामना करीत आहोत. हे वेगवान जग मानवी इतिहासात ज्ञात असणाऱ्या अराजकीय अशा कारणामुळे घरात बंदिस्त होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. 20व्या शतकातील 2 जागतिक महायुद्ध सदृश्य आपत्कालीन भयावह परिस्थिती जागतिकीकरणोत्तर काळात निर्माण होईल हे कल्पनेपलीकडचेही सत्य आहे. घरात राहणे अनिवार्य झाले असण्याचा हा काळ कठीण आहे. आर्थिक स्रोत बंद होणे, उद्योगधंदे ठप्प होणे, उदरनिर्वाहाचा प्रश्न, स्थलांतर, कौटुंबिक, भावनिक, मानसिक स्वास्थ्यावर झालेला परिणाम, आसपास होणारे मृत्यू असे अनेक आयाम या परिस्थितीला आहेत, जे आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत. काळ हेच सगळ्यावरचे औषध आहे असे म्हणले जाते. पण सध्या तर काळ मोठा कठीण आलाय असेच म्हणावे लागेल. या काळात मानवतेची कास धरून मदतीचा हात पुढे करून यावर मात करण्याचा प्रयत्न आपण सगळे करतोय. आपले आयुष्य काही प्रमाणात का होईना सामान्य व्हावे हाच यामागचा उद्देश आहे. आज या तंत्रज्ञानाने शक्य झालेल्या मंचाकडेही मी याच दृष्टिकोनातून पाहते.
साहित्य संबंधीच्या निरनिराळ्या उपक्रमाचं आयोजन केलं जाते, ज्यामुळे विचारांचे आदानप्रदान होईल, चालना मिळेल, मन एकाग्र आणि स्थिर होण्यास सहाय्य मिळेल आणि पुस्तकासारखा अजोड मित्राकडे आपण चर्चेतून पुन्हा वळू, जेणेकरून त्याची अर्थपूर्ण सोबत हा काळ सरून जाण्यास सहाय्यभूत होईल. या उपक्रमाच्या संदर्भाने लेखनाच्या प्रेरणा आणि धारणा याच्या अनुषंगाने काही मुद्दे, काही प्रश्न हे डॉक्टर विश्वाधार देशमुख यांनी पाठवले. तेव्हा कोरोनाच्या या काळात एक सृजनशील लेखक म्हणून वाचन, लेखन, लेखन प्रक्रिया, स्वतःच्या आणि इतरांच्या साहित्य कृती, पोस्ट रिटन गोष्टी, समकाळातील साहित्य आणि परिवेशाचा दबाव, हे त्यांनी अधोरेखित केलेले सर्वच मुद्दे हे अतिशय महत्वपूर्ण असून त्यावर चिंतन होणे गरजेचे आहे, हे मला पुन्हा एकदा जाणवलं. अर्थात या कार्यक्रमाचे स्वरूप हे मुलाखतीसारखे नसून या मुद्द्यांच्या, प्रश्नांच्या आधारे होणाऱ्या एका मुक्त चर्चेसारखे आहे. यामुळे या बाबी केंद्रवर्ती ठेवून माझे यासंबंधीचे विचार मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. साहित्य आणि मानवी आयुष्य याच्या संबंधांकडे आपण पाहिलं तर तो अतिशय प्राचीन असल्याचं लक्षात येईल. सुरुवातीच्या काळातील मौखिक परंपरा आणि त्यातून समूहाच्या अस्तित्वाने निर्माण झालेली मौखिक परंपरा, त्यानंतर लिपीचा शोध, हस्तलिखिते, छपाईचा शोध जो मध्ययुगीन काळामध्ये आपण अनुभवला, त्यानंतर अगदी आता किंडल आणि ऑनलाईन व्हर्जन्स असं त्याचं इलेक्ट्रॉनिक झालेलं रूप. माणसाच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर साहित्य सोबत करतं, दिशादर्शक राहिलेलं असतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातही त्याचं काही ना काही स्थान असतंच. अगदी वर्तमानपत्रे ते दैनंदिन वाचनाच्या गोष्टी, भलेही या प्रमाणात ते असेल. एक लेखक म्हणून तर पुस्तकांशी अन्योन्य संबंध असतो. उद्बोधक, प्रेरणादायी, जीवनाचे तत्वज्ञानाचे दर्शन घडवणारी, वास्तवाचा आरसा दाखवणारी, आयुष्याकडे डोळसपणे पाहायला शिकवणारी, प्रसंगी अंतर्मुख करणारी, आपल्या माणूस आणि लेखक म्हणून असणाऱ्या बहिर्मुखतेला नवे परिमाण देणारी, अशी ही ग्रंथसंपदा मला अतिशय महत्वपूर्ण वाटते. इतिहासाचा मागोवा घेतला तर लेखनामागे विविध स्वरूपाच्या प्रेरणा राहिलेल्या दिसतात. व्यक्त होणे या अगदी मूलभूत गोष्टीपासून सुरू झालेले लेखन असो, वा नंतर मध्ययुगीन काळात, प्रबोधनाच्या काळात समाजासाठी निर्माण केलेले साहित्य असो. अर्थात कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला या दोन प्रवाहांचा मी इथे उल्लेख करत आहे. या दोन्हींवर आजवर अनेक चर्चा, वाद, प्रतिवाद झालेले आहेत. परंतु खरे म्हणायचे तर दोन्ही प्रकारच्या लेखनामागे प्रेरणा ही आहेच की. स्वातंत्र्यपूर्व काळातील उद्देशपूर्ण निखाल आणि 20व्या शतकातील आधुनिकतावादानी, त्यानंतर उत्तर आधुनिकतावादानी बदललेले लिखाण या दोन्हीच्या प्रेरणा भिन्न भिन्न असल्या तरी त्या होत्या, म्हणूनच हे लेखन आज आपल्यापर्यंत आलं आहे, हे मात्र निर्विवाद. यामध्ये मराठी, भारतीय साहित्याचा आणि मराठी साहित्याचा विचार केला तर टिळकांचे गीता रहस्य असो, महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग असोत, टागोरांचे गीतांजली असो, वा प्रेमचंद यांचे कथात्म साहित्य, त्यानंतर भारतीय इंग्रजी साहित्याचे त्रिसूत्री मानले गेलेल्या राजाराम मुलकराजानन आणि R.K. नारायण या लेखकांच्या कादंबऱ्या असोत, अशी अनेक उदाहरणे याबाबत सांगता येतील. अर्थात प्रत्येक काळाचा प्रभाव आणि समाजात घडणाऱ्या गोष्टींचे प्रतिबिंब त्या साहित्यामागे असते, हेही खरेच आहे. कोरोनाच्या या काळात तर मला प्रकर्षाने आठवण झाली ती दोन पुस्तकांची, ॲन फ्रँकची डायरी आणि अर्नेस्ट हेमिंग्वे यांचं ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दमन, निर्बंध आणि मृत्यूचे भय याच्या छायेत एका किशोरवयीन मुलीचे अनुभव, अभिव्यक्तीची आच किती प्रबळ असते याचे उत्तम उदाहरण आहे. तर हेमिंग्वे यांची कादंबरी निसर्ग आणि माणूस याचा आदिम संघर्ष दर्शवत मानवाची विजिगुषी वृत्ती अधोरेखित करणारी आहे. अर्थात ही प्रातिनिधिक उदाहरणे झाली. आत्मबळाची गरज असणाऱ्या परिस्थितीत पुस्तकांसारखा दुसरा गुरु नाही आणि मित्रही. या संकटाचा सामना करण्याच्या प्रयत्नात या पुस्तकातून, वाचन लेखनातून मिळणारी प्रेरणा ही अत्यंत महत्वाची असते. या निमित्ताने माझ्या लेखनाचा आणि त्यामागच्या प्रेरणांचा विचार मला पुन्हा एकदा करता आला. प्रत्येक लिहित्या हातामागे कोणती ना कोणती प्रेरणा किंवा विविध स्वरूपातील अनेक प्रेरणा या कार्यरत असतात. अर्थात विद्यार्थी मित्रांसाठी या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे तुमच्यातलीच एक, पण लिहिण्याच्या बाबतीत थोडासा अधिकचा प्रवास झालेली म्हणून मी या सगळ्या मुद्द्यांकडे पुन्हा एकदा वळून पाहिलं. माझ्या लेखनामागील प्रेरणांचा विचार करताना वाचन आणि वाचनाचा संस्कार हे प्रमुख आहेत असं मला वाटतं. अर्थात ही अत्यंत सावकाश परंतु ठामपणे होणारी गोष्ट आहे. वाचनाचा संस्कार मानवी जडणघडणीवर एक अमीट असा ठसा उमटवतो. जगाशी नीटशी ओळख झाली नसल्याच्या काळात मी पुस्तकांच्या जगाशी परिचित झाले. माझ्या वडिलांचं ग्रंथपाल असणं, घरी असणारा वाचनाचा आग्रह आणि शाळेतही त्याबाबतचे जागरूक वातावरण यामुळे मी वाचनाकडे वळले. करेचे पाणी, माझी जन्मठेप, इंदिरेस पत्रे, माडगुळच्या वाटेने, श्यामची आई, महायुद्धांचा इतिहास यासह कविता आणि इतर मराठी ग्रंथांचे वाचन यात प्रामुख्याने होते. त्यानंतर कला शाखा आणि इंग्रजी साहित्य हा विषय निवडल्याने इंग्रजी साहित्याची गोडी आणि वारंवारिता या दोन्हीतही वाढ झाली. मला सुदैवाने साहित्याशी बांधिलकी आणि नितळ दृष्टी असणारे शिक्षक शाळा आणि महाविद्यालयीन काळात लाभले, ज्यांनी देर इज नो सच थिंग ॲज बॅड लिटरेचर हा विचार दिला. चांगले साहित्य आणि कमी चांगले साहित्य या संज्ञा त्यामुळे परिचित झाल्या. कोणत्याही साहित्य प्रकारात न अडकता जिम कॉर्बेट यांची पुस्तके, चार्ल्स डिकन्स यांच्या कादंबऱ्या, विल्यम ब्लेक यांच्या कविता, बेकनचे निबंध, हॉब्स, लॉक, रुसो यांचे राजकीय विचार, रिल्के यांचे लेटर्स टू अ यंग पोएट हे पुस्तक आणि विशेषतः आफ्रिकन अमेरिकन साहित्याचे वाचन, विविध वाद आणि प्रणालींचे वाचन यातील वैविध्याने विचारांचा परीघ विस्तारला. वर्ड्सवर्थ शेली यांच्या कवितांनी बाहेरच्या निसर्गाकडून आतल्या निसर्गाकडे वळायला शिकवले आणि त्याचबरोबर व्हाय अ केज बर्ड सिंग, बिनपटाची चौकट, मला उद्ध्वस्त व्हायचे ते बेट्टी मेहमुदी यांच्या नॉट विदाउट माय डॉटर यासारख्या आत्मकथनांचा पट यातून वाचन लेखन यासंबंधीची एक भूमिका तयार होत गेली. कविता हा आस्थेचा विषय असला तरी जाणीवेचा पट विस्तारणारे विविधांगी, चौफेर आणि मराठी, इंग्रजी, हिंदी या तीनही भाषातील वाचन यामुळे वैचारिक जडणघडण होण्यास मदत झाली. या साहित्य कृतींच्या वाचनाच्या काळाकडे, प्रभावाकडे वळून पाहताना ती साहित्य कृती वाचनाची उत्सुकता, ते पुस्तक मिळेपर्यंतची अधीरता, वाचतानाचे भारावलेपण, त्या पुस्तकाचा भाषिक, भावनिक, मानसिक परिणाम, त्या प्रभावाच्या बाहेर येण्याची प्रक्रिया, प्रत्यक्ष आयुष्याशी ते पडताळणे वा जोडून पाहणे, प्रभाव कमी झाल्यावर येणारी एक तटस्थता आणि त्याच्या गुणदोषांचे जाणवणे, हा सगळा वाचन प्रवास अतिशय समृद्ध करणारा होता हे आज पुन्हा नव्याने लक्षात येते. त्या वाचनामुळे
आज आकलनात पडलेली भर, अन्वयार्थ लावण्याच्या शक्यतांमध्ये झालेली वाढ आणि आयुष्याकडे कॅलिडोस्कोपिक नजरेने बघण्याचे भान दिले. वाचनाला समांतर असा कविता लेखनाचा प्रवास सुरू झाला ते साधारणतः मी 8वी-9वीत असताना. सुरुवातीचे लेखन हे अगदी स्वतःपुरते, अमॅच्युअर अर्थात नवखे म्हणावे असे होते. यानंतर महाविद्यालयातील मॅगझिन्समधून, काही वृत्तपत्रातून कविता असे त्याचे स्वरूप राहिले. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषातून ते प्रसंगानुरूप होत गेले. कवितेतून व्यक्त होणं ही माझी आंतरिक गरज होती. सुरुवातीला लिहिणे या प्रक्रियेचा संबंध केवळ स्वशी आणि वैयक्तिक असाच होता. पूर्वसुरींचे, समकालीनांचे साहित्य भान, समकालातील व्यामिश्रतेची आणि गुंतागुंतीची जाणीव या बाबी हळूहळू स्पष्ट होत गेल्या. वाचनाने या संबंधीचे भान दिले आणि आपले काही एक विधान नोंदवणे कवितेच्या माध्यमातून सुरू झाले. लिहिणे या प्रक्रियेकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन काय, या प्रश्नाच्या अनुषंगाने मी हे बोलते. मला वाटते लिहिणे ही वरवर खूप साधी, सोपी वाटणारी दृश्य क्रिया असली तरी ती तशी मुळातून नसते. लेखकावर एक संवेदनशील व्यक्ती म्हणून पूर्वसुरींपासून ते समकालीनांच्या लेखनांचा, विचारधारांचा, साहित्याच्या रूपबंधाचा, आकृतीबंधाचा, वादांचा, इजम या अर्थाने दृश्य अदृश्य असा होणारा परिणाम, आपल्या काळाची व्यामिश्रता, गुंतागुंत, खाजगी आणि सार्वजनिक जीवनाचे बदलते आयाम, बहिर्मुख होत जाणारा काळ आणि विचार, अस्वस्थता, यातून येणाऱ्या लेखकाच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद या सर्वांचा परिपाक म्हणजे लिहिणे आहे असे मला वाटते. आपण लिहितो म्हणजे नक्की काय याचा विचार करताना असं वाटतं की लिहिणं म्हणजे स्वतःसह इतरांना तपासत राहणं आणि अंतिम सत्याचा शोध घेणं आहे. मी राहते त्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पर्यावरणाचे काही प्रश्न, आव्हाने आहेत. अर्थातच ते माझेही आहेत. त्यामुळे याबद्दल मी बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे असं मला वाटतं आणि या अभिव्यक्तीसाठी मी लिहिते आणि माझं माध्यम आहे ती म्हणजे कविता. शिक्षणानं दिलेलं सजग आत्मभान आणि व्यक्त होण्याचा आत्मविश्वास या दोन बाबी एक स्त्री म्हणून माझ्या लेखनाच्या मागे आहेत. तुम्ही लिहिता म्हणजे नक्की काय होतं या प्रश्नाचा मी विचार केला तर मला जाणवतं की हे लिहिणं म्हणजे व्यक्त होणं आहे. व्यक्त होण्याची असोशी, तगमग, धडपड आणि जीवनानुभव यांचे शब्दात प्रकटीकरण करणे म्हणजे लिखाण. वेगाने बदलत्या भवतालात एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून आणि एक स्त्री म्हणून काही एक वक्तव्य म्हणजे माझ्यासाठी लिहिणं आहे. स्त्रीला भावनिक, मानसिक, शारीरिक पातळीवर व्यक्तिगत आणि समाज जीवनात करावा लागणारा संघर्ष हा ती समासात असल्याने पुरुषांपेक्षा खूपच वेगळ्या स्वरूपाचा असतो. स्वतःला समजून घेत, समानतेची आस बाळगत, अपेक्षा आणि तथ्य यातील दरी सांधू पाहताना व्यक्त होण्याची जागा म्हणजे लिहिणं. लिहिण्याचा हा प्रवास म्हणजे जाणीव नेणिवेच्या पातळीवर अंतर्मनात उठणाऱ्या कल्लोळांचा, त्यातील घुसमटीचा, घुसळणीचा एक दमवून टाकणारा अनुभव असतो. लेखन ही एक अत्यंत गंभीरपणे करावयाची गोष्ट आहे असे मला वाटते. यामुळेच मी लिहिते तेव्हा माझ्या लिखाणाकडून अपेक्षा नक्कीच असतात. कविता आणि समीक्षा या दोन साहित्य प्रकारात मी लिहिते. माझे लेखन हे जीवननिष्ठ आहे. सूक्ष्म स्तरावर येणाऱ्या तरल संवेदना आणि जीवनातील वास्तवाचे आकलन हे कवितेतील अनुभवांच्या केंद्रस्थानी आहे. जीवन जगताना माणूस म्हणून घेतलेला स्वचा शोध, व्यक्त होण्याच्या अवकाशाचा अभाव, संवादहीनता, असंवेदनशील भवता, जगण्याचे बहुपेडी संदर्भ,
अव्यक्त राहिलेल्या गोष्टी, अस्वस्थ वर्तमान आणि हे बदलू पाहणारी आस हे माझे चिंतेचे विषय आहेत, जे मला अत्यंत महत्वाचे वाटतात. आणि यामुळेच कवितेचे लेखन करताना या गोष्टींचे प्रतिबिंब त्यात उमटावे अशी माझी अपेक्षा असते. याशिवाय माझे विशेष लक्ष असते ते कवितेतील काव्यात्मता आणि येणाऱ्या प्रतिमांकडे. त्यातील काव्यात्मता अर्थात पोएटिसिटी हरवून जाऊ नये ही एक चिंतेची गोष्ट असते. अर्थात अशा प्रकारे ठरवून हे सगळं कवितेत येत नाही, कारण कविता लिहून होते ती सलगतेने, एकटाकी पद्धतीने. यामुळे वाचन, पुनर्वाचन आणि बदल ही प्रक्रिया नंतर होत असली तरी त्याचे संपूर्ण पुनर्लेखन हे होत नाही. यामुळेच प्रत्येक वेळी कविता लिहिताना तिचा पट हा अदृश्य अशा स्वरूपाचा असतो, जोवर तो कागदावर उमटत नाही. तर समीक्षात्मक लिखाणाचे पद्धत, स्वरूप आणि अपेक्षा हे यापेक्षा पूर्णतः निराळे असे आहे. त्यात नियोजन, आराखडा, दृष्टिकोन, शिस्त आणि पुनर्लेखन व पुनर्लेखनाचे खर्डे हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे ठरतात. समीक्षेसाठी इंग्रजीत क्रिटिसिझम हा शब्द आहे आणि असं म्हणलं जातं की क्रिटिसिझम इज ओव्हरऑल अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ अ वर्क. समीक्षेच्या प्रांतात अनेक दिग्गजांनी, समीक्षकांनी साक्षेपी समीक्षेचे मानदंड कायम केले आहेत. त्यामुळे एखाद्या पुस्तकावरती सर्वसमावेशक, सांगोपांग आणि त्यातील गुणदोष दाखवून देणारी चर्चा यात अपेक्षित आहे असं मला वाटतं. या सगळ्या लेखनाबद्दलच्या चर्चेत डॉक्टर विश्वाधर यांनी विचारलेला एक प्रश्न मला खूपच महत्वाचा आणि वेगळा असा वाटला. तो म्हणजे पोस्ट रिटन गोष्टींशी तुम्ही कसं डील करता. हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. तो वाचकांसाठी नाही तर लेखकांसाठी असं मला वाटतं. यासाठी मला आलेला एक अनुभव इथे सांगायला आवडेल. सकाळ वृत्तपत्राच्या सप्तरंग पुरवणीत अशी बोलते माझी कविता हे एक सदर होतं. त्यात माझी हिरकणी नावाची एक कविता प्रकाशित झाली. आधुनिक काळातील धावपळ आणि आई म्हणून होणारी ओढाताण, वाट पाहणारं मूल अशा आशयाची ती कविता होती. या कवितेवर प्रतिक्रिया म्हणून असंख्य फोन आले. त्यावेळेला त्यातील बहुसंख्य व्यक्तींना हे जाणून घ्यायचं होतं की मी विवाहित आहे का, मला लहान मूल आहे का, आणि असं असेल म्हणूनच तुम्ही ही कविता लिहू शकलात, असं त्यांचा बहुतेकांचा म्हणण्याचा सूर होता. अर्थात हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे जे खूप बोलकं आहे. लेखनाचा वैयक्तिक आयुष्याशी संबंध जोडण्यापासून ते लेखक केवळ स्व अनुभवच लिहितो या धारणेपर्यंत अनेक गोष्टी पोस्ट रिटन गोष्टीत येतात, ज्यापासून तुम्हाला स्वतःला दूर ठेवणं ही अशक्य गोष्ट असते. याशिवाय लेखक म्हणून आणखी एक पेच असतो. तो हा की कोणताही लेखक हा आपल्या साहित्य कृतीपासून विलग होण्याचा प्रयत्न ती साहित्य कृती लिहून झाल्यापासून करत असतो. प्रसिद्ध हिंदी कवी चंद्रकांत देवताले यांनी म्हणलं की लिखो कविताए जैसी चाहे लिखो, लिखो कविताए जैसी चाहे लिखो, उबड़ खाबड़, सख्त, खुरदुरी, कोमल और गजीन कैसी भी. उबड़ खाबड़, सख्त, खुरदुरी, कोमल और गजीन कैसी भी, पर इनमें रम मत जाओ मेरे कवी. अर्थात डिसोसिएशन ऑफ सेन्सिबिलिटी असं ज्याला इंग्रजीत म्हणलं जातं, त्याप्रमाणे लिहिलेल्या गोष्टीतच गुंतून न राहता लेखक म्हणून लेखनाचा पुढचा प्रवास सुरू झालेला असतो. परंतु वाचक जेव्हा ते लिखाण वाचतो तेव्हा तो त्यातच गुंतून राहतो आणि त्याच प्रमाणाने लेखकाकडे बघतो. त्यातून अनेक प्रश्न, संभ्रम, धारणा वाचकांच्या मनात निर्माण होतात आणि अनेकदा त्या संवादातून, विविध समाज माध्यमातून लेखकापर्यंत पोहोचतात. या सर्व गोष्टींना सामोरे जाताना प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देणे यावर भर दिला तर या गोष्टी हाताळणं सोपं होतं असं मला वाटतं. या प्रश्नाशिवाय त्यांनी उपस्थित केलेला आणखी एक मुद्दा महत्वपूर्ण आहे. तो म्हणजे
परिवेशाचा काही दबाव असतो का? तर होय, असा दबाव हा असतोच. तो पूर्णतः झुगारून देऊ, मी तो झुगारून देते वा असा दबाव नसतोच असं म्हणणं मला संयुक्तिक वाटत नाही. याचं कारण माणूस हा सामाजिक प्राणी आहे. आपण समाजात राहतो. संत वा वेड्या व्यक्ती यांची असते तशी मनोवस्था आणि त्यांच्यासारखे टोकाचे व्यक्तिमत्व हे सामान्य माणसाचे असू शकत नाही. आणि जास्त संवेदनशील असल्याने लेखकाला निराकार निर्विकार राहणे शक्य होत नाही असं मला वाटतं. बाह्य परिस्थिती, पर्यावरण, सामाजिक राजकीय परिस्थिती, सांस्कृतिक भोवताल यामुळे मानवी मन आणि वर्तन हे दोन्ही प्रभावित होतं. संवेदनशील माणसे, लेखक, कलावंत हे प्रतिसादातून व्यक्त होऊ पाहतात. त्यासाठी आवश्यक असणारा वेळ, अवकाश आणि विवेक यांची सांगड ते घालू पाहतात. परंतु ही प्रक्रिया ज्यामुळे प्रभावित होते तोच परिवेशाचा दबाव असतो असे मला वाटते. अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करणे, खंबीरतेने त्यास सामोरे जाणे अशा अनेक गोष्टींमधून लेखकाला जावे लागते. लेखनात वापरलेला एखादा शब्द, एखादी प्रतिमा, कविता, कथा वा संपूर्ण कलाकृतीचा विचार लेखक निर्मितीच्या पहिल्या टप्प्यातच या दबावामुळे रहित करू शकतो. काही कलाकृती लेखनाच्या स्वरूपात येण्याचा टप्पा गाठतात, परंतु प्रकाशित होऊन वाचकांपर्यंत पोहोचण्याचा टप्पा गाठू शकत नाहीत. तो यामुळेच किंवा प्रकाशनानंतर ती मागे घेण्याचा प्रसंग लेखकावर ओढवतो. यामध्ये प्राप्त परिस्थिती, हुद्दा, अर्थार्जन व अर्थार्जनाचे साधन, शारीरिक असुरक्षितता, मानहानी, कुटुंब अशा अनेक बाबी कारणीभूत असतात. व्यक्तिपरत्वे, त्याचे स्वरूप काहीसे निराळे असते इतकेच. परंतु तरीही अभिव्यक्त होताना या दबावाशी असणारा संघर्ष हा लेखकासाठी अटळ असे त्रिकालाबाधित सत्य आहे. हे स्थल, काल, देश याच्या मर्यादा ओलांडून व्यापलेले आहे असे खेदाने म्हणावे लागते. आणि यास मीही अपवाद असण्याचे कारण नाही. उदाहरणार्थ, मी एक स्त्री आहे, पण मी त्याही पलीकडे जाऊन मुळातून एक माणूस आहे आणि ही धारणा मी जगताना प्रमुख मानते. परंतु समाजात वावरताना समोरची व्यक्ती वा व्यक्ती समूह माझ्याकडे त्या पद्धतीने बघेल असे नव्हे वा ते तसे करण्यास असमर्थ ठरतात. याचा वारंवार अनुभव येतो आणि यातूनच अपेक्षा, नियम, चौकट यात माझे वागणे, राहणे, लिहिणे असावे असा एक दबाव तयार होतो. पितृसत्ता, समाजाच्या परंपरा, लिंगभावावर आधारित रचना अशी त्याची कारणे काहीही असोत, पण तो अनुभवास येतो आणि मग तो साहित्यातून अभिव्यक्त होतो. उदाहरणार्थ, मला जगायचे मी होऊन ही माझी कविता हा दबाव झुगारून देऊन पाहणाऱ्या एका सामान्य स्त्रीची भावना व्यक्त करणारी आहे. सामान्य व्यक्तीला रोजच्या आयुष्यात प्रत्ययास येणारा हा दबाव लेखकाबद्दल अधिकच तीव्रतर आणि परिणामकारक असा असतो. एका लेखकाचा मृत्यू हे वास्तव या परिवेशाच्या दबावाचीच परिणिती आहे. लेखक म्हणून मनातील विचार, कल्लोळ हे पूर्णांशाने सांगता आलं आहे अशी भावना किंवा विचार ही क्वचितच एखाद्या कवितेबाबत अनुभवायला येतं. अन्यथा एक अस्वस्थता, अपूर्णता ही कायमच लिहिणाऱ्याला वेढून असते. आणि मला वाटतं हेच लिहिण्याचं कारणही असतं. जर संपूर्ण सांगून झाले असं वाटलं तर पुढे लिहिण्यास असं काय उरेल. म्हणून हे अपुरेपण, ही अस्वस्थता हीच लिहित राहण्याची प्रेरणा आहे. समकाळाचा विचार करता सध्या अनेक लेखक प्रयोग करत असताना दिसतात. रूढार्थाने प्रचलित वाङ्मयापेक्षा वेगळे लेखन अपारंपरिक पुस्तकातून समोर येते. पुस्तकांवरची पुस्तके, जागतिक स्तरावरील विविध अनुवादित साहित्य, मुलाखतींची पुस्तके, चर्चासत्र, परिसंवादाचे विचार मंथन अशा पुस्तकांचे प्रकाशित होणे हे एक वाचक म्हणून माझा उत्साह वाढवणारा आहे. याशिवाय रूढ वाङ्मय प्रकारात होणारे प्रयोग आणि त्याची धाडसी मांडणी
हेही लक्षवेधक स्वरूपाचे आहे. या वाचनाचा अनुभव सध्या मी घेते. याशिवाय वयाच्या आणि अनुभवाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर पुस्तकाचे पुनर्वाचन करावे असे मला वाटते, ज्यामुळे अनेक अर्थाच्या शक्यता पुन्हा लक्षात येतात. उदाहरणार्थ गुलिवर्स ट्रॅव्हल्स सारखे पुस्तक, जे एक मुलांसाठीचे साहित्य किंवा चिल्ड्रन्स बुक म्हणून आपण लहानपणी वाचतो, परंतु वेगवेगळ्या टप्प्यावर ते वाचल्यानंतर ती ॲलिगरी ऑफ ह्युमन लाईफ आहे किंवा मानवी जीवनाचे उपहासात्मक आणि प्रतिकात्मक चित्रण करणारे ते एक पुस्तक आहे, हे पुन्हा दरवेळी लक्षात येते. कविता ही ओपन एंडेड असल्याने त्याचा अन्वयार्थ दरवेळी खुणावतो. याशिवाय सध्या कोरोना काळाने मानवी जीवनातील अस्थिरता अधोरेखित केली आहे. कोणताही अंदाज बांधू न देणारा हा काळ मोठा कठीण आहे. कवी पाश यांनी म्हणले की बीच का रास्ता नाही होता. यामुळे जीवनाच्या बाजूने उभे राहत संकटाशी दोन हात करताना नैराश्याचे वारे आपल्याला लागणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. आणि यामुळेच लेखनाच्या काही प्रकल्पात मी स्वतःला गुंतवून घेतलंय. सध्या कवितारती या नियतकालिकात समकालीन कवितेतील स्त्री ही समीक्षेची लेखमाला आणि काव्याग्रह या नियतकालिकात समकालीन अपारंपरिक ग्रंथाचे अंतरंग उलगडून दाखवणारे ग्रंथ परीक्षणाचे सदर सुरू आहे. याशिवाय माझा दुसरा कविता संग्रह लवकरच येईल असं वाटतंय. वाचन, लेखन, चिंतन या त्रिसूत्रीचा अवलंब आपण कोरोनाच्या त्रिसूत्री सोबत केला तर शारीरिक स्वास्थ्याबरोबरच आपले मानसिक, वैचारिक आणि भावनिक स्वास्थ्यही नक्कीच चांगले राहील असे मला वाटते. आज या उपक्रमाच्या निमित्ताने लेखनाच्या प्रेरणा आणि धारणा या विषयाच्या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधता आला याचा आनंद आहे. आणि ही संधी मला उपलब्ध करून दिल्याबद्दल यशवंत महाविद्यालय, कल्पक विद्यार्थी समूह, प्राचार्य डॉक्टर गणेशचंद्र शिंदे सर आणि डॉक्टर विश्वाधार देशमुख यांची मी आभारी आहे. स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद.